नमस्कार, मी तेजस्वी. तुम्हा सगळ्यांचं आणखीन एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तर आपण आज बघणार आहोत सांबरची झटपट होणारी रेसिपी. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इथे घेतले मी मोहरी, जिरी, मीठ, बारीक ठेचलेला लसूण, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यानंतर लाल मिरची पावडर घेतलेली आहे, चिंच घेतलेली आहे आणि गूळ घेतलेला आहे. त्यानंतर तुरीची डाळ घेतलेली आहे, त्यामध्ये टॅमॅटो, हळद आणि तेल घातलेलं आहे. त्याच्या 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. डाळ अगदी गाळ शिजवलेली आहे. त्यानंतर कढईमध्ये मी घेतलेलं आहे तेल. तेलामध्ये मी मोहरी टाकलेली आहे. मोहरी चांगली तडतडली. त्यानंतर आपण बारीक ठेचलेला लसूण टाकणार आहोत. लसूण थोडासा लालसर झाला की त्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरी. जिरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहोत. त्यानंतर आपण जी लाल मिरची पावडर घेतलेली आहे ती लाल मिरची पावडर टाकणार आहोत. त्यानंतर फोडणी करपू नये म्हणून आपण त्यातली जी थोडीशी डाळ होती ती डाळ टाकणार आहोत. त्याला थोडंसं तेल सुटल्यानंतर आपण बाकीची डाळ त्यामध्ये ॲड करणार आहोत. तर बघा, आपल्या फोडणीला चांगलं तेल सुटलेलं आहे. त्यानंतर मी आता सगळी डाळ याच्यामध्ये ॲड करून घेते आणि डाळ बघा अगदी मऊ नाही का शिजलेली आहे. डाळ अशी छान अशी शिजवायची. त्यानंतर ह्यामध्ये पाणी ॲड करताना एक लक्षात ठेवायचं, पाणी कधीही गरम केलेलंच पाणी घ्यायचं. तर मी इथं थोडं थोडं करून पाणी ॲड करते सध्या. आणि तुम्हाला माझ्या जर अशाच रेसिपी बघायच्या असतील झटपट होणाऱ्या तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत. तर मी इथं मीठ ॲड करून घेते. त्यानंतर सुहानाचा सांबर मसाला आपण यामध्ये सगळ्यात शेवटी ॲड करणार आहोत. तो पण 1 चमचा घेतलेला आहे मी. आणि तुम्हाला जर ह्यामध्ये पाणी आणखीन ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकतात, किंवा डाळ तुम्हाला अशीच आवडत असेल घट्ट तर तशी पण तुम्ही ठेवू शकता. तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये पाणी ॲड करू शकता. बघा, मी जास्त घट्ट पण ठेवलेलं नाही, जास्त पातळ पण केलेलं नाही, मध्यम ठेवलेली आहे. त्यानंतर आपण इथे गूळ ॲड करणार आहे यामध्ये. त्यानंतर आपण जी चिंच घेतलेली होती ती ॲड करणार आहे. जास्त पण नाही घेतलेली, थोडंच घेतलेलं आहे. आणि आपण जी बारीक चिरलेली कोथिंबीर होती ती वरतून आपण यामध्ये ॲड करणार आहोत. तर ह्या सांबारची गोड, तिखट, आंबट अशी चव खूप छान टेस्टी लागते आणि अगदी झटपट होते, घरातल्या साहित्यात होते. त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हे कोथिंबीर ॲड करून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्या 2-3 उकळ्या काढून घ्यायच्या आहेत. बघा, इथं उकळ्या पण काढून झालेल्या आहेत आणि आता मी ताटामध्ये घेते. तर बघा, दिसायला पण खूप सुंदर दिसते, छान दिसते, अगदी हॉटेलमधल्यासारखी लागते. तुम्ही दाल फ्राय पण म्हणू शकता त्याला. तर आपली रेसिपी तयार आहे.